स्वारगेट बस स्थानकात रोज बलात्कार होतात। आक्रमक वसंत मोरेंनी स्वारगेटमध्ये सुरक्षा केबिन फोडली। बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला। माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आज स्वारगेट बस स्थानकात घुसून सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली। सुरक्षा रक्षकांच्या केबिन बाहेर स्वारगेट बस स्थानक परिसरात शेकडो कंडोम पडलेले असतात। म्हणजे अनेक इथे दररोज बलात्कार होतात, मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे असा सवाल करत वसंत मोरे यांनी सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली। आजच्या या घटनेला जर कोणी कारणीभूत असेल तर ते सुरक्षा रक्षक आहेत। या ठिकाणी 20 सुरक्षा रक्षक असल्याचं सांगितलं जातंय, त्यामुळे या घटनेमध्ये सुरक्षा रक्षक सामील आहेत असा आरोप वसंत मोरे यांनी केला। वसंत मोरे काय म्हणाले पाहूया डीएसपी न्यूज लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून। इथं सुरक्षा ऑफिसच्या समोर आत्ताच मला सांगितलं की या समोरच्या बाजूला ती गाडी उभी होती। सुरक्षा कर्मचारी इथं 20 सुरक्षा कर्मचारी आहेत। जर 20 सुरक्षा कर्मचारी असून आमच्या एखाद्या बहिणीवरती जर बलात्कार होत असेल आणि सुरक्षा कर्मचारी जे इथं नसतील, सुरक्षा केबिन कशाला पाहिजे? कशाला सुरक्षा केबिन पाहिजे? जर तुमच्या इथं आतमधल्या बाजूला पोलीस येऊ शकत नाहीत, पोलिसांचं इथं नियंत्रण नाहीये, मग यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं कशाला? इथं काय फक्त यांना बसण्यासाठी केबिन केल्यात का? ह्या जर ह्या ठिकाणी केबिन मध्ये बसून ही लोक आतमधल्या बाजूला जिथं मी आता जाऊन आलो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथं शिवशाही नावाच्या 4 एसटी उभ्या आहेत। 4 एसटींचे ह्या लोकांनी लॉजिंग केलंय। याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर ह्यांच्या उपस्थितीमध्ये इथं रोज बलात्कार होतात। तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एसटी मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेत, म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे। इथं मागच्या बाजूला आहेत ढिगाणी, त्याच्यामध्ये आता जाऊन शेकडोनी कंडोम्स पडलेले आहेत। आम्ही आता तिथं जाऊन आलोय, म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला, इथं रोज होतोय, इथं रोज होतोय आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे, ह्या कर्मचाऱ्यांचे हात आहेत त्याच्यामध्ये। हे सुरक्षा कर्मचारी काय करतात? इथं बसून काय फक्त ही लोक इथं केबिन उभवायला आहेत? काही लोक काही वेळापूर्वी नीलम गोरे यांनी सुद्धा याची पाहणी केलेली आहे, पण या परिसराची त्यांनी पाहणी केली नाही, बाहेरची पाहणी केलेली आहे। मला तुम्ही आत्ताच तुम्हीच बघा गाडी कुठे आहे? गाडी इथं समोर होती आत्ता, म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती। जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस जागेवरती असते, इले आता आतमध्ये जाऊन देत नाहीत, त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही, परंतु ती गाडी इथं समोर होती ना। जर सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय? या आगाराची सुरक्षा करणं। मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आई बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि हे लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे? यांना इथं बसण्याचा अधिकार नाही। मी एक विषय नाही, आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे, परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा, त्या 4 शिवशाहीच्या गाड्या दाखवा, ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट, रग, महिला भगिनींच्या तुम्ही सुरक्षा केबिन तोडले मी आता। कारण आजच्या ह्या सगळ्या विषयामध्ये कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी आहेत। कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आता इथं थांबणं 20 सुरक्षा कर्मचारी त्यांनी सांगितले। मग 20 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मधील जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर एका भगिनीवरती बलात्कार होत असेल तर ह्या नालायकांना इथं बसायचा अधिकार नाहीये। काल ही घटना घडलेली आहे, आगार प्रमुखांना आज सकाळपर्यंत ही घटना माहिती नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे। मी पण ते आता तुमच्याच माध्यमातून ऐकलंय, म्हणजे हा प्रत्यक्षात प्रकार इतका संतापजनक आहे, म्हणून म्हणतो 100% सुरक्षा कर्मचारी याच्यामध्ये सहभागी असणार आहेत। तुम्ही तिथंच चला, 100% एसीपी ऑफिस आहे, तुम्ही एसटी बघा त्या समोर। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।